वाटवळणाची जीवाला या ओढी समोर दिसते नरसोबाची वाडी डोळ्यात गंगा जाहली बोलकी डोळ्यात गंगा जाहली बोलकी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ज्या सुप्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी तुमच्या कानावर पडल्या त्यांनी केवळ देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रियतेचे उच्चांक मोडले आणि अशा तऱ्हेने अनेक भक्ती संगीतांची रचना करत करत ज्यांच्या नावावर आज बीतीला जवळजवळ 570 भक्ती संगीतांचे अल्बम जमा आहेत असे सुप्रसिद्ध संगीतकार नंदू होनप, जे स्वतः एक उत्कृष्ट व्हायोलिन वादकही आहेत, ते आज आपल्यात अतिथी म्हणून आमंत्रित केलेले आहेत। सर्वप्रथम तुमचं स्वागत करते मी। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। आणि आत्ताच होनपजी जे तुम्ही आम्हाला गाणं ऐकवलं दत्ताची पालखी, म्हणजे खरोखरच ऐकतानाच अक्षरशः अंगावर शहारा आला। तर या गाण्याच्या निर्मितीपासून ते काही आठवणी, मला वाटतं इथून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। ही रेकॉर्डिंग माझ्या आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग आहे म्हणून, आणि मी तुम्हाला सांगतो प्रवीण डवणे तेव्हा 17 वर्षाचा होता, अजित कडकडे 25 वर्षाचे, नंदू होनप 28 वर्षाचा। या गाण्याला जवळ 28 वर्ष झाली। मला वाटतं हे गाणं लिहिलं गेलं ना, हे दत्त प्रभूंनीच गाणं लिहिलेलं आहे। आणि याचे संगीतकार सुद्धा मला वाटतं सद्गुरूच असावेत, त्यांना वेळ नाही म्हणून प्रवीणनी, मी आणि अजित कडकडेंनी काम केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात असंच म्हणूया ना की प्रत्यक्ष नियतीनेच तुमच्या तिघांकडनं हे करवून घेतलेली अशी अप्रतिम कारागिरी आहे। अप्रतिम कारागिरी म्हणण्यापेक्षा ह्या गाण्यावर जर आपण बोललो तर ह्या गाण्याचे अनेक एपिसोड होतील, एवढे ह्या गाण्याचे अनुभव आहेत। आणि हे माझ्या प्रेक्षकांनाही माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे। अनेक ठिकाणी मी कार्यक्रम करतो, देशात करा, परदेशात करा, भारतात करा, कुठेही केलं तर हे गाणं झाल्याशिवाय अजितजींचा किंवा माझा कार्यक्रम पुराच होत नाही केव्हाही। सगळ्यात मुख्य गोष्ट इथे येते की आज इतकी उत्कृष्ट निर्मिती, खास करून म्हणजे भक्ती संगीत जनमानसात रुजवायचं महत्त्वपूर्ण काम तुम्ही केलेलं आहे। आणि हे करत असताना कुठेतरी तुमचा फ्लॅशबॅक जेव्हा मला बघायला मिळाला किंवा ऐकायला मिळालं तुमच्या तोंडून, तेव्हा असं जाणवलं की एक मनामध्ये इंजिनियर व्हायची ओढ घेतलेला हा माणूस, ज्याला यंत्राशी खेळायचं होतं, प्रत्यक्षात नियतीने मात्र त्याची बोटं सुरावटींकडे ओढली गेली आणि त्याच्यातही त्यांनी इतकं नैपुण्य मिळवलं। हे कसं काय आवड निर्माण झाली? मला खरं सांगायचं म्हणजे संगीताची आवड मुळीच नाही आणि माझी आवड नव्हती संगीताची। हे माझ्यावरती संगीत लादलेले आहे घरच्यांनी। माझ्या आईच्या इच्छेसाठी मी संगीत शिकलो की तिला दुःख व्हायला नको, कारण माझे वडील विष्णू दिनकर यांच्याकडे मी संगीताचे सगळे धडे घेतले आणि 74 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडियन म्युझिक या विषयामध्ये मी सर्वप्रथम आलो। संगीतात मी MA केलं। पण मी तुम्हाला सांगतो की जेवढं काम माझ्या हातनं झालेले, भक्ती संगीताचं जास्त काम झालेले ते झालं, ते मला वाटतं सद्गुरूंच्या कृपेमुळेच झालं। कारण नाहीतर सद्गुरूंची जर कृपा नसेल किंवा गुरुची कृपा नसेल तर एवढं तुमच्या हाताने काम होणं शक्यच नाही। आणि आतापर्यंत जे माझ्याकडे काम येतं ते सगळं भक्ती संगीतातच माझ्याकडे काम येतं। त्याचे अनेक अनुभव आहेत, पण एक आहे भक्ती संगीत करताना की जेव्हा मी जे संगीत केलेलं आहे, मी या जगात असेन किंवा नसेन, पण माझं संगीत आयुष्यभर राहणार आहे, लक्षात ठेवा। असं कसं म्हणता होनपजी? कारण संगीत हे खरोखरच चिरतरुण असंच आहे आणि म्हणूनच ते कधीही कुठूनही ऐकलं तरी तेवढंच नाविन्याने कानावर पडत असतं, प्रत्येक वेळेला तेवढाच नवीन एक अनुभव घेत असतो। संगीतकार म्हणण्याची माझी पात्रता नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो की भक्ती संगीत किंवा कुठचंही संगीत आपण करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे अहंकार। माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे अहंकार ही वाईट गोष्ट परमेश्वराने दिलेली आहे। हा जर अहंकार तुम्ही जर बाहेर ठेवलात दरवाजाच्या बाहेर, बरोबर। आणि दुसरी गोष्ट भक्ती संगीतामध्ये 2 गोष्टी आहेत,
तुम्हाला मी गुरु किल्ली सांगतो की भक्ती संगीत करताना मी जेव्हा चाल लावतो तेव्हा माझ्या भक्तांना काय येतं किंवा त्यांना किती म्हणता येतं, कळलं का नाही, तेवढ्याच सुरामध्ये भक्ती संगीत करावं लागतं. नाही, कारण कसं आहे माहितीये का हुनबजी, भक्ती संगीत निर्माण करणं ही तर गोष्ट वेगळी, परंतु ते लोकांच्या पचनी पडणं हे फार अवघड काम आहे. पत्नी पडणं म्हणजे तुम्हाला सांगितलं की आता आपले भक्तगण आहेत किंवा श्रोतेगण आहेत किंवा मी भावगीतं करतो, चित्रपटाची गाणी करतो, सगळं करतो, तेव्हा मी बघतो की लोकांना काय येतं. आता उदाहरणार्थ झालं की हरिपाठ, आता हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, इतकं सोपं केलं की 2 सुराचा हा हरिपाठ आहे. पूर्वी पंढरपूरला हरिपाठ हरिमुखे म्हणा असं म्हणत होतं, पण त्याला मी त्यांना जे आता हरिमुखे म्हणा म्हणून हरिमुखे म्हणा 2 सुराचं आहे, तेव्हा 2 गायत्री म्हणतो 2 सुराचंच आहे. नाही, हे सुद्धा इथेच गाणं की 2 अनेक अशा तुम्ही लयीवरनं जेव्हा लयी विषयी सांगताय की माणसात कुठेतरी मूळतः रिदम हा सामावलेला असतो, एक लय असते प्रत्येक गोष्टीत त्याच्या, आणि म्हणूनच हे मंत्रांच्या विषयी जेव्हा तुम्ही एक निर्मिती केलीत लयबद्ध अदाकारीत, तेव्हा सहजतेने ते प्रत्येकाच्या ओठी गुणगुणायला लागले. हे कसं काय जमून आलं? खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक मनुष्य हा संगीतकार आहे. अच्छा. प्रत्येक मनुष्य हा संगीतकार आहे. तुम्ही म्हणाल कसं? प्रत्येक माणसाला संगीत येतं. आता कसं येतं की नवऱ्याशी बायको कशी बोलते, मुलाशी कशी बोलते, अहो ऐकलत का, आता पिक्चरला जायचं असेल तर मुलगा असेल तर हे अभ्यास केला काय, म्हणजे बघा हे कोण शिकवतं, हे कोणी शिकवत नाही. प्रत्येकाला लय कळते, प्रत्येकाला बोलता येतं. बरोबर. फक्त त्याला कसं असतं, सुराची जोड तुम्ही दिलीत तर 2 सुरात जर असेल की माणसाला हिट होतं. हिट म्हणण्यापेक्षा म्हणतायत, आता माझं जर तुम्ही गाण्यामध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, या गाण्यात काय कंपोजिशन आहे, काहीच नाही, 4 ओळीच आहे. माहेर माझं पंढरपूर या चित्रपटातलं गाणं आहे, पंचमी म्हणून गायिका आहे तिने गायलेलं आणि सुपरहिट आहे. सगळ्या कंपन्यांनी याचं वर्षन केलं, अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, आनंद आहे. आपण म्हणतो चोरी नसते ही, वाईट मार्गावर जाण्यापेक्षा चांगल्या मार्गावर गेल्याला बरं असतं. निश्चितच तुम्ही तुमच्या क्षेत्रात जसं सचोटीने काम करताय, तर अनेक गावं, आज अनेक शहरं तुम्ही फिरलात, अनेकविध कार्यक्रम तुमचे स्वतःचे आहेत, दत्ताची पालखी म्हणून, किंवा वायलिन तुम्ही अत्यंत सुंदर असं वाजवता, नव्हे त्याचे कार्यक्रमही करता. तर असं गावोगावी फिरत असताना, शहरोशहरी फिरत असताना काही वेगवेगळे अनुभवही तुम्हाला आलेले असतील. कारण आज तुम्ही एक जी आध्यात्मिक रचना करता, प्रत्येक वेळेला भक्ती संगीताची एक नवीन रचना करता, त्या कुठेतरी त्याच्या मागे प्रत्येक वेळेला एक श्रद्धाभाव दाटलेला असतो. मग याविषयी तुमचे काही किस्से आहेत का? किस्से म्हणजे आता किस्से असं सांगण्यापेक्षा मी जेवढं भक्ती संगीत केलं किंवा काय करतो, आता शनी शिंगणापूरला लोक कोणी जात नव्हती. मी शनीची भजनं 90 साली अनुराधा पौडवाल आणि त्यागराज खाडीकर याच्या आवाजात केली. शनी शिंगणापूरला त्यावेळेस शनी शिंगणापूर काहीच नव्हतं, नुसतं एक शिळा होती, बाकी काहीच नव्हतं. पण मी ती भजने केल्याच्या नंतर लाखांनी सेल झाला. त्याचा चित्रपट काढला, सूर्यपुत्र शनिदेव. त्याचं म्युझिकही माझंच होतं, 12 गाणी होती. मला वाटतं तो एकमेव हिंदी चित्रपट ज्याला तुम्ही संगीत. माझे 2 चित्रपट आहेत, सूर्यपुत्र शनिदेव आणि दुसरा संत ज्ञानेश्वर. या सूर्यपुत्र शनिदेव मध्ये पहिल्यांदा सोनू निगम गायला. सोनू निगम पहिल्या चित्रपटामध्ये माझ्या गायला, त्याच्यामध्ये 12 गाणी आहेत. आणि त्या एका चित्रपटामुळे आज शनी शिंगणापूरला गर्दी लागली. आज रोज लोक 2000 तिथे जेवतात, 3000 खोल्या तिथे बांधल्या गेलेल्या आहेत. पण आपण म्हणतो ही जी गोष्ट, तसंच अक्कलकोटला सुद्धा कोणी जात नव्हतं. अक्कलकोटची मी 84 साली अक्कलकोट स्वामींची पालखी सुरेश वडकर, अनुराधा पौडवाल यांची सीडी केली पहिली. आज त्यालाही 27 वर्ष झाली. त्या एका कॅसेटवर म्हणण्यापेक्षा सीडीवरती संपूर्ण अक्कलकोट उभं राहिलेलं आहे. विदर्भामध्ये अनुसया माता म्हणून आहेत. अनुसया माता माझे सद्गुरू आहेत, चंद्रशेखर वरार पांडे. त्यांनी गाणी दिली, त्यांचं पहिलं मी सीडी केली. त्याच्यावर संपूर्ण अनेक देवस्थानं माझ्या मी म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. माझे सद्गुरू संगीतकार आहेत आणि मी अरेंजर आहे. आज सुद्धा त्यांना वेळ नाही म्हणून तुमच्यासमोर मी तुम्हाला उत्तर द्यायला आलेले मी म्हणणं मला आवडत नाही. आणि नाही, हे तर खूप म्हणजे हा तुमचा मोठेपणाच म्हणावा लागेल. आणि म्हणूनच आज इतकं सुंदर निर्मिती तुमच्या हाताने होऊ शकते. कारण तुम्ही जसं म्हणालात की अहमपणा कुठेही नाहीये, त्याचा लवलेश सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात आणू दिला नाही, डोकावू दिला नाही. बोलता बोलता की जी मोठी मोठी तुम्ही गायकांची नावं घेताय, त्याच्यात अनुराधा पौडवाल झाल्या, नंतर त्याच्या आधी सोनू निगमला पहिला तुम्ही ब्रेक दिला असं म्हणायला हरकत नाही. तर अक्षरशः आशाताईंपासून
त्या अगदी आजपर्यंतच्या अवधूत गुप्ते काय, वैशाली सामंत काय, किंवा त्याही पुढे जाऊन अधिक तरुण गायक काय, ज्यांची आज नावं होत आहेत, तर या सगळ्यांना तुम्ही गायला संधी मिळाली तुमच्यामुळे. तर काय असे अनुभव आहेत किंवा प्रत्येकाची काही वेगळी तऱ्हा आहे की काय? तर असं काही नाही, सगळे हे बघा कसं असतं, सोनं हे सोनंच असतं, लक्षात घ्या. आपण कोणी चान्स हा शब्दच मला आवडत नाही. चान्स हा मला शब्द, आता वैशाली आजच्या आघाडीच्या गायिका वैशाली सामंत या माझ्याकडे पहिल्यांदा चित्रपटामध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्या चित्रपट होता, त्याच्यानंतर सून लाडकी सासरची, त्याच्यानंतर तांब्याच्या विष्णुवाळामध्ये त्यांना बैठकीच्या लावणीसाठी पारितोषिक मिळालं. मला नाही, त्यांना मिळालं. संगीत माझं होतं. पण आपण म्हणतो चान्स बिन्स काही नसतं, त्यावेळेची गोष्ट असते. त्यावेळेची गोष्ट, माझ्याकडे पैसेच नाहीत, दुसरा मोठ्या कलाकाराला बोलवला, म्हणजे पैशामध्ये कोण चांगल्यात चांगला गाऊ शकेल त्या माणसाला आपण बोलवतो. असं झालं असेल. मला चान्स हा शब्द आवडत नाही. मी म्हणतो योगायोग असतो. जेवढेच माझ्याकडे गायलेत ना, तेवढे योगायोगाने मोठे झाले आणि मला त्याचा आनंद एवढा आहे. मला नेहमी कसं असतं, आपल्याकडे दुसऱ्याचा आनंद पाहवत नाही, पण तुम्हाला माहित नाही, दुसऱ्याला चांगलं बोलणं आणि दुसऱ्याच्या आनंदात भाग घेणं, त्याच्याच मनाला किती आनंद होतो माहितीये काय? तुम्हाला हे अगदी मात्र तुम्ही खरोखर 100% बरोबर बोललात. आणि याच अनुषंगाने की गायिकांची नावं जेव्हा आपण घेतोय, तेव्हा एक असं नाव की जे अढळ पदावर आहे गायनाच्या क्षेत्रात, ते म्हणजे दीदींचं. त्यांच्या समवेत मात्र तुमचा योग आला नाही, ते म्हणजे त्या गायिका तुमची चाल असं बनून. परंतु एक वेगळी आठवण तुम्ही आम्हाला निश्चित सांगू शकता. लता दीदींचं मला करायचं होतं, रेकॉर्डिंग करायचं. अजूनही काही वेळ गेलेली नाही, अजूनही होऊ शकतं. असं काही कलाकार कधी लक्षात घ्या म्हातारा होत नाही. आणि आपल्या गुरुचरित्रात सांगितलंय 52व्या अध्यायामध्ये, आणि दैवी आवाज तर अजिबातच होत नाही. नाही असं काहीच नसतं. तुम्हाला सांगतो की ज्याच्याकडे संगीत आहे त्याच्या पाठी सद्गुरू 24 तास उभे आहेत. बरोबर, कळलं का नाही? करायचं होतं, पण तसे सॉन्ग वॉलिंग हा प्रकार मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले 25 वर्ष मी वाजवतो आहे. सगळ्यांच्या बरोबर वाजून झालं, पण हा सॉन्ग वॉलिंग हा प्रकार आता बंद झालेला आहे. पण एक आठवण चांगली की लता दीदी समोर आणि मी इथे रुदालीची सगळी गाणी, बरं, स्वर्लिन म्हणून वाद्य आहे, मी बनवलेलं वाद्य आहे ते, आणि त्याची तार शनई आणि सनई वाजते, ते मी रुदालीची सगळी दिल घुम घुम करे वगैरे सगळी आम्ही समोरासमोर बसून मी वाजवली. आणि त्यांच्याबरोबर आता हल्ली कसं होतं, डबिंग वाजवायचं, सॉन्ग वॉलिंग वाजवायचं, जायचं नंतर आर्टिस्ट येऊन डब करतो. आर्टिस्ट कधी कलाकाराला बघत नाही. हे तुम्हाला फार वेगळं वाटत असेल नाही? ज्या पद्धतीने तुम्ही गाण्याला पुढे दिलेत किंवा त्याच्यात आत्मा ओतत होतात, आणि आजकालचं हे सगळे जे ॲडव्हान्स टेक्निक आहे, म्हटलं तर सायन्स हे वरदान असतं, म्हटलं तर कुठेतरी आपलं. आता कसं आहे, मी तुम्हाला सांगेन की परफेक्शन आहे. पूर्वी कसं होतं, रेकॉर्डिंग झालं की 1 टेक ओके व्हायचा. 1 टेक ओके झाला तर गायक चांगला गायला असेल आणि थोडंसं म्युझिक कमी प्रतीचं वाजलं असेल तरी टेक ओके करायला लागायचं, कारण परत तसं गाणं येईल का नाही माहिती नाही. अच्छा, ओके. जर म्युझिक चांगलं वाजलं आणि गाणं चांगलं नाही झालं तर परत गाणं करायला लागायचं. पण आता कसं आहे, नो कॉम्प्रोमाइज. एक गोष्ट चांगली आहे, नो कॉम्प्रोमाइज आणि परफेक्ट. तुम्हाला हल्ली गाणं क्लिकवर करायला लागतं. गाणं क्लिकवर केलं तर क्लिक होतं. गाणं क्लिक, नेहमी सांगतो, गाणं क्लिकवर केलं तर क्लिक होतं. पण कसं आहे की हल्ली जमान्याच्या बरोबर तुम्हाला जायला लागतं. मला खरं कॉम्प्युटरचं म्युझिक आवडत नाही, पण मला सुद्धा चित्रपटासाठी कॉम्प्युटरचं म्युझिक करायला सांगतात. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही फोनवरनं माझी मुलाखत घेणं आणि समोरासमोर घेऊन बसणं घेणं फरक आहे का नाही? तशा आईनी मुलावर माया करणं आणि अमेरिकेला असलेल्या मुलाशी बोलणं, काय रे कसा आहेस तू, बरा आहेस का, कसं वाटतं? तसंच आहे फिडिंगचं जे गाणं आहे, हे फिडिंगचं गाणं तात्पुरतं बरं वाटतं, पण मदन मोहन घ्या, शंकर जयकिशनची गाणी अजूनपर्यंत का वाजतात. आणि दुसरी गोष्ट, ही फिडिंगची गाणी स्टेजवरती जातो आपण, त्या स्टेजवरती वादक काय वाजवणार, सीडीज घेऊन जायला लागतं. मग -1 -2 किंवा याच्यामध्ये गावं किंवा वाजवावं लागतं. मी असला धंदा करत नाही. मी माझा गीत गाता व्हॉलिन, हा व्हॉलिनचा लाईव्ह प्रोग्राम चौघात करतो. नेहमी सांगतो, 4 माणसं चांगली असतील पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पुरतात आपल्याला. ते सगळं म्हणजे खरंच तुमच्याशी बोलताना फार वेगवेगळे, म्हणजे बोलण्यात नाही जाणवते की जसं ओघवतं तुमचं गाणं आहे तसंच ओघवतं तुमचं बोलणंही आहे. तर इथे अजून एक मनाशी माझ्या प्रश्न येतोय, तो म्हणजे की हा जो सगळा तुमचा प्रवास चालू असतो, तुम्ही व्यस्त असता, अहोरात्र तुमच्या गाण्यामध्ये तुमचे विचार डुंबलेले असतात, आणि एकीकडे कौटुंबिक
तुमची कर्मभूमी असल्यामुळे तिथूनही तुम्हाला ती जबाबदारी पेलाविषयी लागते, पेलवाविषयी म्हणजे सांभाळावी लागते. तर हे सगळं कुटुंबाची साथ तुम्हाला कशी आहे? कुटुंबाची साथ कारण कसं असतं, कलाकार स्वतःच व्यस्त असतो, मग त्याला इतरांचं भानही नसतं, परंतु त्याच्याबरोबर इतर जे असतात त्यांची मात्र काही वेळेला ओढाताण होते. ओढाताण म्हणण्यापेक्षा याच्यात मला साथ मिळते ती नेहमीच तुम्हाला सगळेच बोलतात. रोहिणी होनप माझी बायकोची साथ आहे. खरं बघायला गेलं तर माझं लव्ह मॅरेज आहे. ती MSc ऑनर्स आहे, चांगल्या पोस्टवरती आहे. म्युझिक आवडत नाही हा प्लस पॉईंट आहे तिचा. म्युझिक आवडत नाही. Okay. पण जितेंद्र अभिषेकींच्या रेकॉर्डिंगला माझी बायको, मी आजारी होतो म्हणून आलेली होती, तेव्हा बॉननी भैरवी गायली होती. बरं. ती भैरवी तिने मला चालू असताना भवांची मला बोलले, अरे मी थांबू का? म्हणलं इच्छा असेल तर थांब, नाही तर घरी जाऊ शकते. थांबली आणि त्या भैरवीने तिच्या मनामध्ये जो चमत्कार केला, अच्छा, त्या भैरवीमुळे ती आजच्या दिवसापर्यंत म्युझिक लवर झाली. एका जसं अजित कडकडे सुद्धा बॉनचं गाणं चालू असताना ऐकलं आणि सांगितलं की मी यांच्याचकडे शिकणार आहे, हेच माझे गुरु यांच्याकडे. तसं तिचं त्या दिवशी मी घरात टेप रेकॉर्डर आणलं, नाही तर आमच्या घरात टेप रेकॉर्डर पण नव्हता. कारण माझं एक आहे, कोणाच्या माथी म्युझिक मारायचं नसतं किंवा कोणाला सांगायचं हे देवाच्या पाया पड म्युझिक ऐक असं सांगायची गरज नाही. आवड असेल तर आवड. आता माझा मुलगा स्वरूप नंदू होनप, तो सुद्धा चांगला फिडिंग करतो, तो सुद्धा चांगला आणि ही इज अ व्हेरी गुड टीचर. चांगला शिकवतो तो, चांगल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सांगून होत नसतात. बरोबर, कळलं का नाही? ह्या दैवी परमेश्वरांनी या लीला बनवलेल्या असतात किंवा ते प्रत्येक माणसाला कलाकार बनवलेला असतो. निश्चितच खूप छान सांगितलं तुम्ही की प्रत्येकात देवानीच काहीतरी घडवून पाठवलेलं असतं की बघ तुला हे करायचं आहे. तर इथून पुढे आज तुमच्या नावावर जवळजवळ 570 अल्बम्स आहेत आणि तुमची त्रयी छान गाजलेली आहे, ती म्हणजे नंदू होनप, अजित कडकडे आणि प्रवीण दवणे. तर हे जो तुमचा सहवास आहे, इतके वर्षाची मैत्रीच म्हणता येईल, तर याविषयी थोडक्यात सांगा. विषयी मैत्री सांगायची म्हणजे मैत्री तुटती ती कशामुळे? आर्थिक व्यवहारामुळे तुटते. आमच्या तिघांच्या मध्ये आर्थिक व्यवहार कुठे चालला नाही. आजच्या दिवशी मी जवळ अजितजींचे आतापर्यंत जवळ 140 अल्बम्स केलेले आहेत, सूरजजींचे 80 आहेत, अनुराधा पौडवालचे 225च्या वर आहेत. पण कधीही आणि कोणत्याही कलाकार, आता तुम्हाला खरं सांगायचे की मोठ्यांपासून ते अगदी छोट्या कलाकारांपर्यंत माझा कधीही आर्थिक व्यवहार काही वाईट आला नाही. कारण मी स्वतः स्वच्छ राहतो आणि स्वच्छ काम करतो आणि मला वाटतं की माझ्याबरोबर जेवढे काम केलेले तेवढे सतत काम करत राहतील आणि काहीही आता त्याच्यातलं वाईट होणार नाही आणि आमची मैत्री चांगली राहील. निश्चितच, म्हणजे मैत्रीवरनं आठवलं आणि मुख्यतः तुम्ही जे सांगितलं की भक्ती संगीत कुठेतरी करत असताना काही आजकाल आपण बघतोय की आजकालची ही जी युवा पिढी आहे ती थोडंसं त्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांचा कल थोडासा कमीच वाटतो. तर ह्या ज्या मुख्य त्रुटी आहेत त्या तुम्हाला काय जाणवतात आणि एक आज त्याच्यातले तुम्ही माहीर म्हणून तुम्ही काय त्यांना एक संदेश देऊ इच्छिता जाता जाता? भक्ती संगीतामध्ये सांगायचं म्हणजे भक्ती संगीत करायला कोणी येतच नाही. आले तर आर्थिक व्यवहाराकडचे येतात, म्हणजे मला पैसे किती मिळणार आणि किती चालणार म्हणून. भक्ती संगीत करताना तुम्हाला मन साफ, मी जेवढं काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये मला किती पैसे मिळणार. भक्ती संगीतात दोन गोष्टी नाही आहेत, एक पैसा आणि नाव नाही आहे, पण आत्मिक समाधान खूप आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ माझी लाखांनी ट्यून वाजते, अनेक माझ्या लाखांनी ट्यून वाजत असतात सगळे, पण भक्ती संगीतामध्ये एकच आहे, शुद्ध मन शुद्ध व्यवहार करून जर तुम्ही काम केलं तर परमेश्वर तुम्हाला कामाच्या रूपाने तुम्हाला प्रसन्न होईल. किती सुंदर. जाता जाता खरंच म्हणजे एक मोलाचा संदेश तुम्ही दिलात की मन शुद्ध असेल, व्यवहार शुद्ध असेल तर निश्चितच परमेश्वराचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतो. आणि मला वाटतं की नंदूजी खरंच बोलावं तितकं कमी आहे, ऐकावं तुमच्याकडनं तितकं आम्हाला कमीच आहे, वेळ पुरणार नाही, परंतु कुठेतरी माणसाला थांबणं हे इष्ट असतं. आणि म्हणून असं वाटतं की जाता जसा मगाशी जसा मी उल्लेख केला की तुम्ही उत्कृष्ट व्हायोलिन वादक आहात, तर त्याची सांगता आपल्या कार्यक्रमाची तुमच्या व्हायोलिन वादनाने झाली, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आजचा आपला कार्यक्रम खऱ्या अर्थाने चांगला झाला असं म्हणता येईल. आज तुम्ही इथे आलात, इतकं चांगली आमच्याशी बातचीत केलीत, त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद मानते. स्वामी समर्थ.